मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे काही जण सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा मारून 4 जणांना ताब्यात घेतले। यामध्ये एक जण पळून जाण्याच्या तयारीत असताना तो पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले। इतर 3 आरोपींना मनमाड शहर पोलिसांनी मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली। मनमाड शहर पोलिसांनी 5 तोळे सोने, गावठी कट्टा, 3 जिवंत कारतूस हस्तगत केले असून यातील 2 सराईत गुन्हेगारांनी भिवंडी येथे घरफोडी करून त्या घरफोडीतील सोने विक्रीसाठी मनमाड येथे आणले होते। संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत। मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणतः 22:55च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत जे DBचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवरून रेल्वेने 4 जण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली। सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता रवानगी देऊन 3 DBचा स्टाफ आणि पोलीस हवालदार सानप असे रवाना झाले। दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते 4 जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते। रूम बुक करीत असतानाच त्या 4पैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जेथे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदूरनाका नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर पोलिसांनी जे वरती 3 जण होते त्या 3घांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्या त्यांच्या लक्षात आलं की हा 4था पण आहे आणि मग त्या 4घांना घेऊन पोलीस स्टेशनला आले। 2 पंचासमक्ष सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील 2घांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय 50 वर्ष राहणार अंधेरी अशी जी हे 2 जण होते या 2घांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरफोडी केलेली। त्या घरफोडीतलं जे सोनं साधारणतः 4.42 म्हणजे 5.25 तोळं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते। तर त्यांच्या सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा, 3 जिवंत कारतुसे आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट कीसारखा वापर करण्यासाठी कैचीचे 2 भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे 3 पीस कटर म्हणजे घरफोडीचे हत्यार, 3 मोबाईल आणि साधारणतः 1020 रुपये अशी एक रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला। त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून 353 जुना 353 शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता, जो पडला ज्याच्यात पायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं। सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं। त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या 3घांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। तपास चालू आहे। सर, याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला विकणार होतं याचा काही तपास लागेल? नाही, ते फक्त जस्ट रूम करत होते, रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं, त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचा तपासात शोधण्याचा प्रयत्न करू की नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर।